months. मला एवढे दिवस वाटत होतं योलो म्हणजे योलो. टक्कल पडत चाललंय. नाटक लईच अप्रतिम झालंय. मी खूप मज्जा केली आहे, खूप हसली आहे आणि अप्रतिम आहे. इतकी सुंदर त्याचं डायरेक्शन म्हणा, लाइटिंग म्हणा, मुवमेंट्स म्हणा, फार छान आहे. शेवटपर्यंत तुम्ही ग्रिप ऑन राहता. रंगभूमीचे रिव्ह्यूज बघून मी नाटकाला गेलीये किंवा याआधी मी प्रेक्षक म्हणून कनेक्टेड होते, सो मला आज खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. मी आलेले आहे विषामृत नाटकाला. अद्वैत थिएटर्सचं विषामृत नाटक युथफुल नाटक असं म्हटलं जात आहे आणि युथफुल टीम माझ्यासोबत आहे. प्रियदर्शनी इंदलकर आणि शुभंकर तावडे. तुमचं खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर. थँक्यू. आणि रंगभूमीचे रिव्ह्यूज बघून मी नाटकाला गेलीये किंवा याआधी मी रंगभूमीशी त्या प्रेक्षक म्हणून कनेक्टेड होते, सो मला आज खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. भेटायची खूप उत्सुकता होती तुम्हा दोघांनाही, पण नाटकाच्या निमित्ताने भेटायचं. वेब सिरीज वगैरे ठीक आहे, पण नाटकाच्या मला खूप आनंद होतोय. सांगा ना युथफुल नाटकाबद्दल, या काय आम्हाला गंमत जमत, काय आहे नाटक हे? बरं, तुम्ही विषामृत गेम वगैरे खेळताय का? मला असं एकदम नॉस्टॅल्जिया झाला नाव वाचून की विषामृत. नाईस. नॉस्टॅल्जिक झालं हे चांगलं आहे, पण नाही, असा काही गेम नाहीये. सिम्बॉलिकली तो गेम आम्ही नाटकात प्रेक्षकांबरोबर खेळतो असं म्हणायला हरकत नाही, पण नाही, खूप मजेशीर आणि फ्रेश नाटक आहे. जसं की ही आता म्हणाली की वेब सिरीज वगैरे ठीक आहे, पण हे चेहरे इथे रंगभूमीवर काय करतायत, तर एक्झॅक्टली आम्ही इथे काय करतोय हे बघायला या. आणि थिएटरचं मॅजिक एक वेगळं आहे आणि आम्हाला दोघांना एकत्र पहिल्यांदा रंगभूमीवर काम करताना फार मजा येते. आमच्या दोघांचंही पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आयुर्वेदिक डॉक्टर आता आयुर्वेदिक डॉक्टर म्हटलं त्यांना असं उगाच वाटतं आपण फुकटचे सल्ले देऊ शकतो. मला जरा डोकं दुखत होतं, मी म्हटलं एक क्रोसिन खाईन शांत झोपेन, पण नाही, अर्धा तास कुठला तरी ना असा आयुर्वेदिक काढा उकळत बसले आणि माझ्या घशात घातला. एवढा भंगार होता ना तो, मी फेकून दिला झाडात, ते झाड मेलं. नाटकाबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कम्प्लिटली वेगळा विषय. म्हणजे आम्हाला भरपूर लोक विषामृत हे नाव ऐकल्यानंतर भरपूर लोकांची अशी रिॲक्शन आली की आम्हाला वाटलं होतं की खूप असं हेवी असं असेल, पण असं काही नाही. म्हणजे यंग ऑडियन्सेसना आवडतंय ते कुठेतरी, म्हणजे आमच्या आई वडिलांच्या वयाचे जे ऑडियन्स आहेत त्यांना सुद्धा आवडतंय. आम्ही काही आजी आजोबा पण येऊन गेले, त्यांना पण खूप मजा आली आहे या नाटकात. विषय काय झालंय की विषय असा आहे की तो सगळ्यांनाच नवीन वाटतोय पण आवडतोय सुद्धा. असं नाही की कोणाचं की नाही आम्हाला विषय नाही आवडलाय, नवीन हे सगळेच म्हणतायत. सो ती एक गोष्ट खूप पॉझिटिव्ह आहे विषामृतबद्दल. आणि काम करायचं म्हटलं तर आम्ही दोघं खूप चांगल्या एक थिएटर बॅकग्राऊंडची माणसं आहोत, पण कधी प्रॉपर कमर्शियल थिएटर ॲज लीड्स आम्ही नाही केले. तर हे आम्ही पहिल्यांदाच करतोय, प्लस एकमेकांबरोबर करतोय, तर खूप भारी वाटतंय. आणि रिहर्सल्स पासून आत्तापर्यंत भले प्रत्येक प्रयोगामध्ये असू दे, काही असू दे, एकमेकांबरोबरची जी गिव्ह अँड टेक आहे ना, फक्त आमच्या दोघांचीच नाही तर अख्ख्या टीम मेंबर्सची. त्यात आरती मोरे सुद्धा आहे, चैताली आहे, शौनक आहे, ह्या सगळ्यांची आमची जी गिव्ह अँड टेक आहे त्याच्यामुळे ते नाटक अजून फुलतं, प्रत्येक प्रयोगात अजून चांगलं फुलतंय. तर त्या गोष्टीची मजा घेण्यासाठी लोक येतात. येते म्हणावं कमाल. सॉरी मी येते. विश I'm so sorry. एवढं काय होणार नाहीये. असं एक कपल म्हणजे जे प्रत्येक कपल ही फेज अनुभवतं बोर्डमची, तर नात्यात जेव्हा बोर्डमची फेज येते कुठल्याही, तेव्हा इंटरेस्टिंग वळणं येतात. आणि तेव्हाची जी वळणं असतात ती एकतर त्या नात्याचा पुढचा प्रवास ठरवतात किंवा त्या माणसांचा पुढचा प्रवास ठरवतात. जेवढे कपल झाले ना प्रयोगाला, जेवढे कपल झाले त्यांना असं झालंय की हे आम्ही आहोत, आमचं चालू आहे, आमच्या घरातलं चालू. फक्त आमच्या वयोगटातली नाही म्हणत आहे आम्ही, म्हणजे आमच्यापेक्षा जास्त वयाचे जे असतील त्यांनाही असं वाटतं की नाही
हे सेम आमच्या बरोबर होत आहे. सो कम्प्लिटली रिलेटेबल जे फॅक्टर आहे ना ते खूप आहे विषामृतमध्ये. नाही, हे वळण आणि खूप इम्पॉर्टंट असतं. यानंतर एकतर नातं घट्ट तरी होतं एकदम, किंवा मग थोडंसं काहीतरी सुटूही शकतं. तर त्या वळणावर आलेलं हे नातं आहे आणि ते वळण एक्सप्लोअर करणारं हे नाटक आहे. आणि जसं म्हणाला की कपल्स खूप मजा करतायत, आम्हाला सांगतायत की हे आमच्या घरातलं तुम्ही दाखवताय, आणि याचं क्रेडिट थोडंसं आम्ही घेतो आमच्या केमिस्ट्रीसाठी, पण ऑफकोर्स याचं क्रेडिट आमच्या लेखकाला आहे, घनश्याम रहाळकर, आणि दिग्दर्शक विजय केंकरे, ज्यांनी ही केमिस्ट्री उभी केली आहे आणि आम्हाला एक दिशा दाखवली आहे. त्यामुळे थँक्स टू देम की लोकांना हे इतकं अपील होत आहे आणि विषय हा एंटरटेनिंग पद्धतीने लोकांसमोर येतो. ट्रिप कशी झाली तुमची? चांगली झाली. असं सांगायचंय? चांगली झाली. चांगली झाली. आई बाबा आले तर तुझे? आई बाबा, हिची बहीण नीता, तिचा नवरा मंगेश, तिचा मुलगा महेश, अजून कोण राहिलाय? तर ह्या नाटकात मी सॅम म्हणजे समीर निंबाळकर ह्या भूमिकेत आहे. सॅम एक जिम इन्स्ट्रक्टर आहे, यंग आहे, खूप ॲम्बिशियस आहे, जरा इंटेन्स आहे. तर हां, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ह्या नाटकामध्ये मी राणी नावाचं पात्र प्ले करते, जे सॅमशी खूप वेगळ्या पद्धतीने कनेक्टेड आहे. म्हणजे आमचा एकत्र सीन नसून आम्ही खूप डीप बॉन्ड शेअर करतो या नाटकात. एवढं ते इंटरेस्टिंग आहे. आणि मुळात मला हे पात्र करायला मी हो ह्यासाठी म्हणाले, कारण या पात्रामध्ये खूप ग्रे शेड जे आपण नॉर्मली आयुष्यात असतो आणि लोक धडधाकटपणे ते ऍक्सेप्ट करत नाही. ह्या व्यक्तिरेखेमध्ये ती धमक आहे, कुवत आहे, जशी आहे तसं लोकांसमोर मांडण्याची. प्लस तिच्यात एक बरेचसे कॉम्प्लिकेटेड आपण जसे असतो तसे कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर ती सुद्धा आहे. आणि म्हणून मला ते प्ले करायला मजा येते. आणि हे दोन पात्र खूप वेगळ्या पद्धतीने या नाटकात कनेक्टेड आहे. ते तुम्ही बघायला आल्यावर तुम्हाला नक्की कळेल. बरं आरती, दादा एक गुड न्यूज पेक्षा हे एकदमच टोटली वेगळं कॉन्ट्रास्ट रोल आहे तुझा. तो अनुभव एक कसा होता? जेव्हा खूप वेगळा होता. जसं की दादा एक गुड न्यूज आहेच्या इंटरव्ह्यूजमध्ये मी असं म्हणायचं की ती एकदम संयमी, शांत राहणारी, अबोल अशी मुलगी आहे, जी खरं तर मी नाही वगैरे वगैरे, अशी ती फार कंट्रोल्ड व्यक्तिमत्व ते होतं जे मला करायला मिळालं. जी खूप चांगली लिस्नर आहे. राणी इज ऑल्सो अ गुड लिस्नर, पण रादर दॅन लिस्निंग टू थिंग्स तिच्याकडे बोलायलाच इतकं आहे आणि तिच्याकडे बोलायला घरी कोणी ऐकायला नसल्यामुळे ती तिच्या मित्रमैत्रिणींकडे येऊन ती असते बिनधास्त आजची आणि बेमालूम बेधडकपणे निर्णय घेणारी. ती सहसा मागचा पुढचा विचार करत नाही, पण तिच्या आयुष्यात अशी एक काहीतरी घटना घडते आणि त्याने ती जी नाही आहे तसं अचानक एका डार्क स्पेसमध्ये जाते. तर ती का जाते, कशा पद्धतीने जाते, ते तुम्हाला नाटकात पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. आता डॅड ना कळेल की मी काहीतरी करू शकते. तू करूनच दाखवूया तुझ्या बाबाला. दाखवावं लागणार. तू दाखव ना. तू मस्ती नको करू. मी सिरियसली बोलते, कारण मागच्या बिझनेस मध्ये माझ्याकडनं लॉस झाला. तुमची व्यक्तिरेखा काय? कारण आम्हाला थोडं कोडं उलगडलंय. म्हणजे एक हे कपल आहे, एक त्यांचं काहीतरी मेटकूट जुळलंय. तुम्ही काय करताय नाटकात? ते मग त्याच्यामध्ये मे बी काय म्हणतात त्याला, व्हॉट यू कॉल इट, आय एम सो सॉरी, व्हॉट यू कॉल द घी. त्याच्यामध्ये तेलाचं, मेतकुटात तेल घालतात, राईट? नाही, तूप घालतात, सॉरी. सो तुपाचं काम माझं. तुपाने चव वाढते मेतकुटाची, तसं आहे की तसंच काहीतरी आहे. आणि मग मेतकूट चांगलं लागतं, राईट? त्याच्यानंतर येस, एक्झॅक्टली तेच होत नाटकात. क्या बात आहे, एकदम इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर काहीतरी. हो, विजय सरांचं नाटक आहे. सो एव्हरीथिंग इज व्हेरी नॅचरल, व्हेरी इन युअर प्रोसेस, की तुम्हाला जे करायचं आहे ते सगळंच करायला मिळतं. सो ॲज अन ॲक्टर टू डिस्क्राईब इट, की क्राफ्ट कसं करतात एखादी गोष्ट, आणि तुम्ही जे काही शिकला असाल ॲज अन ॲक्टर, तर ते तुम्हाला छान अप्लाय करायचं एक ऑपॉर्च्युनिटी मिळते त्यांच्याबरोबर. ही इज नॉट द काइंड ऑफ अ डिरेक्टर हू विल टेल यू व्हॉट टू डू. त्यांचं फर्स्ट इन्स्टिंक्ट असतं की तू कर, मग आपण बघू, मला आवडलं तर मी ठेवीन, नाही तर मी सांगेन की ते कसं आपल्याला बदलायचं आहे. सो ही नेवर डिसअपॉइंट्स यू ॲज अन ॲक्टर. ही इज ऑलवेज एनकरेजिंग यू. सो हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, स्पेशली जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती काम करून येता अँड यू आर व्हेरी यूज टू. कारण का माझं जर्नी थोडंसं उलटं आहे. मी स्क्रीनवरनं मग थिएटरमध्ये आली आफ्टर डुईंग अराउंड 50 ॲड्स. वाव. सो वेन यू वर्किंग विथ डिरेक्टर्स, यू नो दॅट यू स्टँड आणि मग कट आणि मग ॲक्शन आणि मग दॅट्स इट. आणि कधी कधी ते असं होतं की हे एवढंच करायचं आहे, मग तुमचे 35 टेक एकच गोष्ट करताना होते, बिकॉज इट्स ॲड्स आर युजली लाईक दॅट. बट इथे तसं नाही आहे. ही गिव्ज यू द स्पेस टू डू इट. त्याच्यामुळे एक ॲक्टर म्हणून खूप ते सॅटिस्फाईंग वाटतं की रोज मी जर काहीतरी नवीन घेऊन गेली एक चॉईस, तर ते ॲटलिस्ट बघणार. ही विल नेव्हर से की हे नको करूस म्हणून तू. हाऊ मच एव्हर यू वॉन्ट टू डिस्कस इट, विल से
करून दाखव, कर. मग तुम्हाला पण ती एक्साइटमेंट असते की ठीक आहे, ते भले चॉईस नाही म्हणतात ते नंतर किंवा फुल्ली हे नको, इट्स ओके, पण ॲटलीस्ट द जॉय की मी हे करू शकले आणि हा माझा चॉईस होता जो मी घेऊन आली. सो दॅट इज द एक्सपिरियन्स. आपण ना डॅनला आता सांगू की ही ऑपॉर्च्युनिटी आता नाही घेता येत, मला 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट आता नाही जमणार. ओके, तर आता हे आपण नको घेऊया काय. पटकन डिसिजनवर नको येऊ, आपण काहीतरी याचा मार्ग काढूया. काय वरचे पैसे मी ऐक ना, मी तुला असं म्हणत नाही की तू पैसे दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन नाटककार, आणि नवीन नाटककार जेव्हा येतो तेव्हा तो त्याची शैली, त्याची संरचना घेऊन येतो. त्यामुळे त्याच्यात ती गंमत असते. म्हणजे त्याला जे काही म्हणायचंय ते मांडण्याच्या पद्धतीतच मजा असते. त्यामुळे घनश्याम राहळकरचं पहिलं नाटक आहे आणि रंगभान नावाच्या पुण्याला प्रदीप वैद्य आणि किरण यज्ञोपवीतनी 5 नाटकं लिहून घेतली. तर त्यातलं हे एक नाटक आहे. म्हणजे आमच्याकडे ते पोचण्यापूर्वी त्याला एक प्रकारचं मार्गदर्शन मिळालं आहे. आणि ते कसं आहे, म्हणजे मला असं वाटतं ते केव्हा चांगलं होतं जेव्हा ते तुमच्या आसपासच्या गोष्टीतून निघतं. आणि म्हणून तो तरुण नाटककार असल्यामुळे हे नाटक करायला फार मजा आली. हे नाटक आजच्या मुलांचं आहे. या नाटकातली जी काही समस्या आहे, या नाटकातले जे काही नातेसंबंध आहे ते आजच्या पिढीचे. याच्यामध्ये आजची पिढी जे काही काय म्हणू आपण त्यांना, ज्या एक प्रकारच्या रॅट रेसमधनं जाते, तसंच ते करत असताना त्यांची एक जगण्याची तरी पद्धत आहे. मग ते काहीतरी करून बघण्याची वृत्ती आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या वेळी ना आम्ही परिणामाचा फार विचार करायचो. तर आताच्या मुलांमधली ही गोष्ट फार चांगली आहे, ते परिणामाचा विचार न करता कधी गोष्ट करून टाकतात. तर आणि मग केल्यानंतर कधी कधी परिणाम अंगाशी येऊ शकतो. तर त्या अंगाशी येणाऱ्या परिणामाबद्दलचं हे नाटक आहे. हलकं फुलकं पण तरीही तुम्हाला विचार करायला लावणारं की आपण आता जे मला असं वाटतं, मला स्पेस हवी वगैरे असे जे काही शब्द आता तयार झालेत, ती आपल्या नात्यामध्ये खरंच याची गरज आहे की आपण ते ओढवून घेतोय नसलेल्या गोष्टी. तर या सगळ्या प्रेशरबद्दलचं हे नाटक आहे. मला कधीतरी असं वाटतंय की उलट विचार करायला हवा की हे नाटक त्यांच्याच वयाच्या दिग्दर्शकांनी केलं असतं तर काय केलं असतं. फक्त फायदा माझ्यासाठी एवढाच झाला की मी विद्यापीठात शिकवल्यामुळे ही पिढी विचार कसा करते निदान याची ओळख तरी झाली होती. तर मला असं वाटतं माझं तमाम प्रेक्षक वर्गाला आव्हान असं की नाटक बघायला या. आणि याच्यात गंमत अशी आहे की एवढी सिनियर मंडळी आहेत, त्यातली जितके नवरा बायको आहेत ते ज्या पद्धतीचं कधीच जगले नाहीत त्या पद्धतीचं आताचे लोक कसे जगतात ते बघण्याची गंमत आहे. आत्ताच्या मुलांना नाटक आरसा दाखवतं आणि मधल्या पिढीने हेही बघितलंय आणि तेही बघितलंय, तेव्हा अरे बापरे आपण नक्की कात्रीत सापडलो आहोत, तेव्हा आपण कुठच्या बाजूला जायला पाहिजे याचा त्यांना विचार करायला भाग पडेल. असं या घनश्याम राहळकरनी फार इंटरेस्टिंग विशाल आणि अमृताबद्दलचं नाटक लिहिलं आहे. तेव्हा हे विषामृत चाकायला नक्की या. पण कन्सेप्ट सुचली, मी ना एक पान लिहून हे सोडून दिलं होतं की आपल्याला काही सुचतच नाही आहे. त्याच्यानंतर मी रंगभान नावाच्या कार्यशाळेला जॉईन झालो ज्यात सगळे लेखक होते आणि ती स्पॉन्सर्ड कार्यशाळा होती. म्हणजे आम्हाला पूर्णपणे आमचं जेवण खाण, खूप मोठमोठ्या लोकांची लेक्चर्स, हे सगळं आम्हाला त्या फाउंडेशन, निखिल राणे फाउंडेशनने अरेंज करून दिलं होतं. आणि त्याच्याकरता मग परत
ह्या नाटकाचं म्हणलं आपण म्हणजे ह्या कार्यशाळेत आपण आता एकच पान लिहिलेलं आहे ह्या नाटकाचं, बाकी पुढचं माहीत नाही. तर आपण ह्या कार्यशाळेत आता हे डेव्हलप करू. आणि मग किरण यज्ञोपवीत आणि प्रदीप वैद्य मेंटॉर्स होते माझे, आणि त्यांनी मला प्रचंड मदत केली आहे सगळं डेव्हलप करताना. आणि मग हळूहळू हे स्टोरी डेव्हलप व्हायला लागली. मग ही कॅरेक्टर्स, मग असं घडेल तसं घडेल. इतर चांगले चांगले लेखक होते, सो त्यांच्याकडनं मला इनपुट्स मिळत होते, त्यांची थॉट प्रोसेस कळत होती की ते कसं लिहित आहेत आणि काय करतायत. सो अशातनं ते डेव्हलप झालं. त्यामुळे ते एक छान प्रॉडक्ट म्हणून बाहेर आलं. आणि त्याचा जेव्हा वाचनाचा कार्यक्रम झाला त्याला केंकरे सर आले होते. आणि मग एक दिवस त्यांचाच मला फोन आला आणि मी फारच मला आनंद, पोटात गोळा आला होता. आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की अरे आपण हे नाटक करू. फक्त कोरोनामुळे मध्ये काळ गेला आणि मग आता हे नाटक फायनली आलं आहे. माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. सो मला ह्या पद्धतीच्या वातावरणाची सवय नाही. आणि व्यावसायिक नाटक बघितल्यानंतर प्रेक्षक येऊन काय रिॲक्ट करतो, काय हे करतो, तर पण मला छान वाटतं प्रेक्षकांनी नाटक कुठं त्याचा कॉन्टेंट बोल्ड आहे, असं काही कुठेही बोल्ड हे मांडलेलं नाही आहे. मांडणी खूप सहज, साधी आणि मस्त आहे. पण लोक ते ॲक्सेप्ट खूप छान पद्धतीनं करतायत आणि त्याच्यावर भरभरून येऊन माझ्याशी बोलत आहेत की छान विषय आहे, चांगल्या पद्धतीनं मांडला आहे, असा विषय यायला पाहिजे होता. तर छान वाटतंय. हॅलो, नमस्कार, मी रोहित माने. आज मी विषामृत नाटक बघितलं आहे. खास करून मी प्रिया आणि शुभंकरसाठी आलो होतो. तर खूप अप्रतिम नाटक आहे, खूप मजा आली, कमाल काम करतात. आणि आज मुंबईतला पहिला प्रयोग होता, सो खूप स्पेशल प्रयोग होता, त्यामुळे आवर्जून आम्ही पहिल्या प्रयोगासाठी आलो होतो. आणि खरंच खूप म्हणजे खूप धमाल करतात. प्रिया आणि शुभंकरसाठी तर म्हणजे बघितलंच पाहिजे नाटक. तर या नाटकाचे असेच हजारो प्रयोग होऊ देत अशा माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. आणि प्रेक्षकांना यावं लागते बरं का, नाटक लईच अप्रतिम झालंय. मला खूप आवडलं नाटक. मला असं वाटतं रिअलिस्टिक काही जे म्हणतो रिझन्सवरती किंवा कारणांवरती आधारित जर कुठलं एक रिफ्रेशिंग नाटक असेल जे खास करून कपल्सनी मला असं वाटतं एकत्रित बघावं, नवरा बायको ह्यांनी एकत्रित बघावं, असं एक नाटक आहे. आणि या नाटकात मला असं वाटतं नाटकाची जी टीम आहे ती खूप जमून आलेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा, प्रत्येक आर्टिस्ट आय थिंक ते जगलेले आहेत. आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कुठेही असं वाटत नाही की ते पडतं आहे किंवा बिलकुल नाही. शेवटपर्यंत तुम्ही ग्रिप ऑन राहता. अँड ॲज अ व्ह्युअर मला असं वाटतं सगळ्यांनी मोर दॅन 100% दिलेले आहेत. जे पंचेस आहेत, कॉमेडी आहे, सगळ्या प्रकारे. आणि आय फील इट्स अ मस्ट वॉच. तर तुम्ही हे नाटक नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार, मी तृष्णा चंद्रात्रे. नुकतंच विषामृत नाटक पाहिलं आहे. मी खूप हसली आहे, खूप मज्जा केली आहे. माझे मित्र ह्या नाटकात काम करतात, शुभंकर, आरती, प्रियदर्शनी. आणि इट वॉज अ ट्रीट टू वॉच देम. कारण खूप छोट्या छोट्या बारीक रिॲक्शन्स, खूप सटल रिॲक्शन्स. आणि एक अभिनेत्री म्हणून मला ह्या तिघांना परफॉर्म करताना बघताना खूपच मज्जा आली आहे. आणि मी नक्की सगळ्यांना सांगेन, प्लीज या, हे नाटक बघा. वेगळा विषय आहे, थोडा पचायला तुम्हाला जड जाईल, मात्र समजेल नक्की. अँड मी खूप खूप मज्जा केली आहे, खूप हसली आहे. नाटक संपल्यानंतर मला स्वतः लेखक महाशय समोर दिसले आणि मी त्यांना अगदी उत्स्फूर्तपणे त्यांचं अभिनंदन केलं. कारण अगदी आजच्या काळाचं, आजच्या परिस्थितीचं प्रतिबिंब या नाटकामध्ये उमटलेलं आहे. मुझे लगा कि विषामृत है, मतलब सस्पेन्स थ्रिलर वगैरह होगा. आणि इथे आल्यानंतर नाटक सुरू झालं आणि नाटकाने इतकं सुंदर ग्रिप घेतलेलं आहे, इतकं सुंदर सेटिंग आहे आणि इतका अप्रतिम अभिनय दोघांनी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक कॅरेक्टर येतो आणि तो तुमच्या मनात घर करून जातो. इतकं सुंदर नाटक आहे. आपल्याकडे म्हणतात ना, पुण्याची बाकरवडी असते, ती बाकरवडी कशी खुसखुशीत असते आणि त्या एका वडीमध्ये किती वेगवेगळे त्यामध्ये स्वाद किंवा टेस्ट त्यामध्ये असतात. तसं हे नाटक आहे आणि अप्रतिम आहे. इतकी सुंदर त्याचं डायरेक्शन म्हणा, लायटिंग म्हणा, मुवमेंट्स म्हणा, फार छान आहे. अत्यंत उत्कंठावर्धक प्रयोग. म्हणजे मध्यंतरापर्यंत असं वाटत होतं की एक वेगळी कॉमेडी आहे, पण मध्यंतरानंतर या प्रयोगानं अतिशय वर नाटक नेलं. आणि जो विषय आहे तो खूप छान पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा विषय, आणि हे खरोखर नाटक बघण्यासारखं आहे. आणि मला तर वाटतं की प्रत्येकाने थिएटरला येऊन बघायला पाहिजे. ही एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी आहे आणि त्या सिरियसनेस पण आहे आणि विषयाचं गांभीर्य या नाटकांना खूप छान मांडलं आहे. प्रियदर्शनीची कला आपण टी व्हीवर नेहमीच बघतो, पण तिच्यासोबत इतर नवोदित कलाकार आहेत, त्यांनी उत्तम प्रकारे काम केले. खूप छान नाटक लिहिलेलं आहे, वेगळा विषय होता. आज एक उत्कृष्ट नाटक बघायचा आज योग आला. विषामृत. एकतर टायटल पण इतकं सुंदर गेलं आहे, कॅची आहे
आणि एक वेगळा कन्सेप्ट आणि त्याला दिलेला विजय केंकरेंनी उत्तम आकार आणि त्याला दिलेलं एक उत्तम कलाकारांनी अतिशय छान त्याला प्रतिसाद दिला आहे. उत्तम काम आहेत. प्रियदर्शनी, शुभंकर आणि सगळेच कलाकार अतिशय सुंदर काम करत आहेत. ओव्हरऑल नाटकाचा फ्लो इतका सुंदर आहे. 2 अंकी असले तरी शेवटपर्यंत वाटत नाही की ते नाटक संपावं, इतका सुंदर कन्सेप्ट तो केलेला आहे. ऑसम न्यू सब्जेक्ट, खूप छान वाटलं. चैताली अँड तावडे सगळ्यांचं काम खूप छान.